आता कुठे झालो आपण? आता आपण चाललो टूर करायला. टूर करायला म्हणजे सगळं बघायला की काय 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 नाही आणि मग कळेल. आणि मेन म्हणजे आम्ही जेवण बनवून घेणार आहे आणि ते बघायला इथेच करू. नमस्कार मंडळी. आज धवळरीबाई चक्क कुठं आले माहितीये का? तर नितलस गावच्या पाट्यावर असणारा आईचा वाडा आणि आईचा धाबा. आवरा भारी नाही तर सगळी चुलीवाचा मटण खायला आल्या. पण मी सगळ्यांना जरा जास्त लाडकी आहो, कारण मालकरी बोला तर दादानी माझ्यासाठी स्पेशल इथं मेन गोष्ट सांगू. इथं काय आहे तर इथला मालकच काय बनवतो, जेवण बनवतो. हीच मोठी गोष्ट नाही. इथं असणारा कुक पण जे ते पहाडी कुक आहे, त्याच्यामुळे टेस्ट तर आपण सगळे बघले. कशी वाटली टेस्ट? एक नंबर. की इनकेस आमच्या आयुष्यात काही झालं नाही, कारण की आता लोक लय आम्हाला ट्रोल करतात, त्रास देतात, हे सगळं आम्हाला सहन करावं लागतं. आपल्या आम्हाला इन्शुरन्स लोकांना लोक ट्रोल पण करतात, प्रेम पण करतात आणि त्रास पण देतात. कधी कधी हेडेक होतो. आम्ही जर इंस्टाग्राम तर आम्ही बंद केला तर आम्ही कसा पण एन्जॉय मध्ये प्रत्येकाची आदत वेगळी एन्जॉयमेंट करायची. इकडची बात बाहेर गेली त्याला मी नाही ठोकलो. तुमचा बर्थडेचा प्लॅनिंग असू दे, तुमच्या लग्नाची प्लॅनिंग असू दे, तुमचा काही फंक्शन असू दे, अॅनिव्हर्सरी असू दे, तुम्ही इथंच या ना. असं पण दररोज आईच्या वाडीला भेट द्या, कारण इथली टेस्ट अस्सल आपली आगरी चव. नमस्कार मित्रांनो, सागुजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे नितलस गावाच्या शेजारी असणारा आईचा वाडा. समोर रस्ता आहे आणि अवघ्या 2 मिनटावर आईचा वाडा आहे. पण आतमध्ये दाखवतो. आणि आज स्पेशल माणसंसुद्धा आहेत, रील स्टार्स, यूट्यूब स्टार सगळे येणार आहेत. तर बघूया आपण कोण कोण येत आहे. आणि माझ्यासोबत आलेला आहे करण, आमचा लाडका भाचा आहे. करण आलेला आहे. करण पहिल्यांदा आली इथं? पहिल्यांदा. चला तर आता तुम्हाला दाखवतो आतमधील कसा आहे आईचा वाडा. तर बघा, आईच्या वाड्याच्या आतमध्ये जातोय आता. भारी एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इकडं. आणि इथं फंक्शन सुद्धा आहे, वाढदिवस आहे. तर पालना सुद्धा आहेत. वाव, वेलकम. फॅमिलीसाठी. मच्छीवाला तवा, मैदान आहे. हे बघा समोर खान आहे. इथं काहीतरी शिजवायला घेतले. मोठी प्लॅनिंग दिसते. मोठी काहीतरी प्लॅनिंग आहे. वा, आय लव्ह आईचा वाडा. मित्रांनो, इथे स्विमिंग पूल पण मस्त आहे. डेकोरेशन चालू आहे वाटतं. अरे यांचं काय ते प्रोग्राम दिसतं आज मोठा. बरोबर आहे ना? काय बनवतो? बिर्याणी का? बिर्याणी. हाँ, ये कौन सा बिर्याणी? लेकिन हैदराबादी दम बिर्याणी. हैदराबादी क्या? हैदराबादी दम बिर्याणी. मित्रांनो, हैदराबादी दम बिर्याणी. चांगला दम मारायला लागला. आईचा स्वयंपाकघर का पारंपरिक पद्धतीची. इथं तुम्हाला स्वादिष्ट जेवण मिळेल. भारी. आतमध्ये नंतर दाखवतो, पहिले इथं बघू ते भाऊंची भेट होते. भाऊ नमस्कार. काय बोलता? काय स्पेशल काय चाललंय तुमचं? काय बनवता? मटन का? भारी. आजचा काय प्रोग्राम येतो एवढा मोठा? वाढदिवसाचा कार्यक्रम आहे.
200 लोकांचा कार्यक्रम वाढदिवसाचा. 200 लोकांचा आहे का? आणि तिकडे पण माणसं आले कोणतरी? ते आपले कस्टमर आहे. कस्टमर. बघा मित्रांनो, भारी एकदम निसर्गरम्य होत. याच्या मच्छी सोडले तुम्ही? भारी. आम्हाला पकडायला भेटेल का? हा भेटतील तिथे. बघा ना, हा तो यो 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 समोर आहे. कुठं टाकशील? एक कुठं तरी टाक. इथं टाक. तिथं तिकडे इकडे 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 टाक. पकडायला गलवं ना आमच्याकडे. याच्याने पकडतात घ्यायला लागेल. असं टाकायचं असतं. बघू आता येतात का. हे बघ आलं बा आलं. सुरुवात तर झाली. भरपूर आहेत मच्छी आहे. तर काल उपरली ना पण करण भाई घालवायला लागला डायरेक्ट. नेलो वरीत मासा तुला. कोलंबी लपेटा. हाय मग स्वागत. भाऊ नमस्कार. काय बोलता? सगळ्यांत पहिले वाटतं तुम्ही आले. पाहिजे म्हणजे इन्व्हिटेशन आम्ही गेले बोलल्यावर. आवरे रातचे तुम्हाला मासा दिसतील का? का माशाने दिसेल का? माशाने घाल दिसेल ना. दिसेल. तुम्हाला माहित आहे का मेन गोष्ट काय? काय? तो वाघ आलता तो. तो इथं आले या डोंगरी. होई बघ समोर डोंगरी बघ तिथं. नक्की का? हो. आता काय गेले हवा? हाय गाईज. काय काय वेलकम साठी थांबले का? हा वेलकम साठी एवढा लेट? ते पार्किंग करतात त्यांना जरा. चल या ये बघ वेलकम तुझ्यासाठी. वेलकम करायला बघ कोण कोण जमले. हाय भाऊ. काय बोलता? मस्त गार्डन मध्ये. रील्स आता चालू झालेले आहेत आमच्या. आता काही टेन्शन नाही. रील्स स्टार आलेले आहेत. रील्स चालू झालेले आहेत. कॉपीराइट लागू शकत नाही. पब्लिक भाऊ थंडी आहे का? मीडियम आहे मीडियम. तर मित्रांनो ज्यांची मी वाट बघत होतो, आतुरतेने वाट बघत होतो. हाय हाय ताई. ए पांगू. मला गाडीमध्ये एवढी शांतता वाटली ना, म्हणजे मला वाटलंच नाही मी ट्रिपला आलो. कारण आवनी ताई असले आम्ही फुल धमाल करतो. आणि मेन म्हणजे तिचा एकदम बाई आमची गप होते आले. ये सब शिका काही का कमाल. चला तर मित्रांनो आलेले आहेत. फक्त माझ्या सांगण्यावरून आलेले आहेत. काही काही बरोबर नाही. आणि ही तर काय बोलायलाच नको. चला. हाय बाबू. हाय हॅलो. हाय बाबा बाबा 7 जन्माने भेटले वाटते. ए रश्मिता ताई आता कुठे झालो आपण? आता आपण चाललो टूर करायला. टूर करायला. टूर करायला म्हणजे सगळं बघायला की काय 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 नाही. आणि मग कळेल. आणि मेन म्हणजे आम्ही जेवण बनवून घेणार आहे आणि ते बघायला. ओके चलो चलो चलो. हे हॅपी बर्थडे बरी. हाय हॅपी बर्थडे. चला या. वेज किचन त्या बाजूला आहे. हा हा
तुम्हाला आता काय काय बघायचं बघा. सगळ्यात आमच्यासाठी काय बनवायला घेतलं? तुला मारायचे का असा टावर वगैरे काय? हा बघा, नवीन बिझनेस इंस्टाग्राम बंद झालं. काही नाही टाकले. इंस्टाग्राम बंद आहे. बंद झालं. याला स्कोप आहे. बाजूला वाजव. सागर, खूप कमी वेळात सगळ्याच जागेवर नाव टाकलं. आईचं नाव. सगळ्यांचं थोडा आता विषय बनवता इथे कुठला येत नाही. मला येतं. हे तुला हे नाही बोलतो बनवतानी. आणि खरंच मला वाटतं सोयाबीन आहे, पण हे सोयाबीन नाही, चिकन आहे. चिकन आहे. आता नगेट्स आहे, त्याला कट करून म्हणून ते सोयाबीन वाटत होते. तर असं मग ते डोक्यात राहू नका सोयाबीन म्हणून काशाल चल नगेट्स खायचं लगेच. लगेच खायचं लगेच. तर मित्रांनो हा व्हेज आहे. व्हेज 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 व्हेजवाला नाही आहे, मी पण किचन बघायला आलो. किचन बघा. तू नाही ना का व्हेज? किचन का बघायला आलोय? तर आम्ही आता व्हेजच्या किचन मध्ये आलो आणि बघतोय कसे बनवतो, म्हणजे शिकतोय नवीन नवीन कसं बनतोय. तर आम्ही सगळे इन्फ्लुएन्सरनी ठरवलंय की इनकेस आमच्या आयुष्यात काही झालं नाही, कारण की आता लोक लय आम्हाला ट्रोल करतात, त्रास देतात, हे सगळं आम्हाला सहन करावं लागतं. आपल्या समाजाने इथे तुम्ही जास्त करायचं वगैरे. तर आम्हाला इन्फ्लुएन्स लोकांना हे लोक ट्रोल पण करतात, प्रेम पण करतात आणि त्रास पण देतात, कधी कधी हेडेक होतो. आम्ही जर इंस्टाग्राम जर आम्ही बंद केला तर आम्ही पण उपाशी जायचं नाही. कोणच्या मागचं जाऊन पैसे नको. मेहनत करू. मेहनत करायला मागे नाही अशी आपली आता सगळ्यात मेहनत करतात. प्रत्येकाचे वेगवेगळे क्षेत्र आहेत. आपली ताईचं बरे, माझा बरे, सगळ्यांचे क्षेत्र वेगवेगळे आहेत. आमचं सगळ्यांचं कसं आहे, आम्ही संस्कृती जपतोय. आम्ही सगळ्या आमच्या समाजासाठी सरप्राईज आहे माझ्याकडे. त्याचीच लोक चेताला बसेल. आम्ही संस्कृती जपतोय. आमच्या साडीमध्ये म्हणजे आम्ही लोकांकडे आपल्या चालू बाबूबाई धरच होत आहे. त्याला काजल्यावर पैसे येतात, मग पायाला आल्यावर काही येत असेल. पैसे आता जातात, हाताला बी येतं, पायाला बी येतं, दोन्ही येतं. बाहेर दोन्ही बी येतात. एक्स्ट्रा पैसे चालले. एक्स्ट्रा येतात म्हणजे पाहायला आल्यावर. माझे दोन्ही पाहायला येते. खरं काय, माझ्या दोन्ही पाहायला येते. हे बघ काही या आहेत ना, या जुन्या या आहेत, काय त्याला बोलतात बोल ना. मस्त अशा याच्यावर मी ते टाकणार आहे नाही का. मातीच्या भांड्यात जेवण बोलला तर भारीच का पूर्वीची गोष्ट. मातीच्या भांड्याचा जेवणाचा टेस्ट, त्याच्या तब्येतीला पण आपल्याला काहीच असा इफेक्ट नाही. अंडी घातले ही कापली बाकीची मी घेऊन जाऊ एक. त्याला तुरा कमी असतो ना, ती कोंबडी असते. त्याला तुरा मोठा असतो, त्याला कोंबडा असतो. मारायला धरून. आणि मग मोर आणि लांडोर मध्ये काय बरं सांग? मोराला पंख असतात, लांडोरला बघलाय का काल मी लोक ते आजची रील बनवली परभर विश्वतावरती. लांडोर वाईट त्यांच्यामध्ये कलर्स असतात, फक्त लांडोरला हे पंख नसतात. ती मोराची पिसं असतात ना, ती लांडोरला नसतात, मोराला असतात. म्हणजे आपल्या आगरी भाषेत बघा ती भुंडी असतात. भुंडी भुंडीच बरी दिसत. घाल घाल घाल. तुला काही नाही कोण करू शकत. नाही तर तुला केला तर तू आमचा डोला पोरशील. बेस ना बेस, सावकाश बेस. भांजे हाय बाबा 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 कसे आहेत? बरे आहेस ना? म्हणजे या लवकर आल्या ना तुम्ही? ही आता आली. भांडी बिंडी कसं तुपाचे भेटले.
तर मित्रांनो खरी मजा आता येईल. आम्ही सगळे बसलेलो आहोत. मी रश्मीता ताईला प्रश्न विचारतो. रश्मीता ताई, हे काय माहिती ना, चना कोलीवाडा ना? चना कोलीवाडा का बोलतात? कोलीवाड्यात म्हणले ना. हा, कोलीवाड्यात म्हणले ना. कोलीवाड्यात म्हणले का? मला गप केला म्हणा जागेवर. कोलीवाड्यात म्हणले. आता तू काय म्हणले? कोलीवाड्यात चालले, संपला विषय. कोलीवाड्यात म्हणजे हा आईच्या वाड्यात चाललं म्हणून ती सांगते कोलीवाड्यात. मग सगळेच काय बोलतात? चायनीज वाला कोलीवाड्यातच बनला. असं आहे का? पहिले मी लावलाय तो शोध. असं आहे. विषय संपला विषय. हे काय आहे? चिकन सपाटा. चिकन सपाटा. सागर त्याच्यावर सपाटा मारणार. रश्मीता ताई, याला काय बोलतात माहिती का? चिकन सपाटा. सपाट करा. हा, याला सपाट काऊन सपाट करायला. तर बघूया आता काय आले. हाय, मशरूम तवा, माझ्या एकटीचं लाड. जाऊ द्या. हो दाखव. ही दम बिर्याणी का? चला तर भाऊ, काय आहे या? काय आहे? मटन. काही मटन आलेलं आहे. बघ टेस्ट करून. पापलेट आला रे. पापलेट भाई. खराब बिग बॉस चालू झालेला आहे. आता बिग बॉस चालू झालेला आहे. काय काय कसा पण एन्जॉय मध्ये प्रत्येकाची आदत वेगळी वेगळी एन्जॉयमेंट करायची. इकडची बात बाहेर गेली त्याला मिनिट ठोकला. आणि बरोबर अजून एक गोष्ट मिनिट ठोकल्याने ग्रुपमध्ये यायचं नाही. काही गोष्टीचा नियम पण असेल. उदाहरणार्थ 1 तास झाला पाहिजे, तिथं 4 तास लावायची याला रिटर्न. रील स्टार. आणि शिक्षा वेगळी. शिक्षा वेगळी. ज्याला अर्धा तास तरी लेट झाला तरी लगेच 3,000 ठेवायचं. कार म्हणजे काय नियम म्हणजे सांगतो. दुसरा गोष्ट नियम, आपण फिरायला चाललो ना, पटापट तयारी करायची, पटापट आंघोळ करायचं, पटापट निघायचं. भांडणं ऍक्च्युली त्याच्यावरून होतं ना. 5चा सांगून 9:30 वाजवते. तिरुपतीशी मनाली, मनालीची दुबई. इथं नक्की प्लॅन. आता प्लॅन आहे का घरीच राहायचे? जागाच गाव बदलते. आणि प्लॅन कसा, पैसे नसतील ना तरी लोन करायचा. आलो फिरू. 1.5 लाख रुपये फिरायला लोन. तर मित्रांनो, आता आपण बनवत आहोत आईच्या वाड्यावर गावरान कोंबडा. तो पण चुलीवरचा. काही काशील माहिती आहे. ताईने सांगता आठवण तरी मावशी साधेत ना, असे मला भेटलेलं मला सांगत होते. तू सांगितलं बाई मी बोलू ना. अनुताई, तुला मच्छीची कोलबी पाहिजे होती ना? या मच्छीची गाबोली, कोंबड्याची गाबोली का ना? ही बघ, हिला बोलतात कोंबड्याची गाबोली. हा का? हो, मग गाबोली बोलतो मी. गाबोली म्हणजे अंडीच. ती बघ कशी होत नाही. मित्रांनो बघा, हॉटेल आईचा वाडाचे मालक स्वतः आपल्या कलाकारांना त्यांच्या हातातून एक चुलीवरचा गावठी कोंबडा. तुला ना बाबा, तू व्हेज आहेस बाबा. तर ते बनवून देत आहेत आणि त्यांची चव. आता आपण स्टार्टर खाल्लेलेच आहे. काही कशी
पाहिलंच मी बघन ती मी बघा कवा शिजतं कवा उचलून खा. वा वा स्टार्टर कसा काही कसा स्टार्टर स्टार्टरनेच माझं मन पण भरलं आणि पोट पण भरलं पण असं बघितल्यानंतर पुन्हा खाऊ नाही ते साधी रील्स दिले बघ वाव व्हिडिओ काढ व्हिडिओ केले नाही काय दाबली बोलते कसा होता का खूप छान होता पण कोणी माझ्यामध्ये काही कसा मी तेच आम्ही जायला या गोष्टीचा पछतावा होता सर. व्हेज आहेस ना पछताव ना चांगलं वाटतं ना मी तर राहू शकत नाही भाऊ जेवलं का साडूने केली पार्टी ना साडो कला तुझी गोटी साडो कला तुझी गोटी. नमस्कार मंडळी आज धवळरिंबाई चक्क कुठं आले माहितीये का तर नितलस गावच्या पाट्यावर असणारा आईचा वाडा आणि आईचा धाबा औरा भारी नाही तर सगळी चुलीवाचा मटण खायला आल्या पण मी सगळ्यात जरा जास्त लाडकी आहो कारण मालकरी बोला तर दादानी माझ्यासाठी स्पेशल इथं मेन गोष्ट सांगू इथं काय आहे तर इथला मालकच काय बनवतो जेवण बनवतो हीच मोठी गोष्ट नाही इथं असणारा कुक पण जे ते पहाडी कुक आहे त्याच्यामुळे टेस्ट आपण सगळे बघले कशी वाटली टेस्ट एक नंबर टेस्ट एकदम भारी सो मज्जा माझं तर पोटच भरलं मी बोलले की चालू माझं जेवण प्लॅन करा तुमचा काही प्लॅन असेल बारशाचा पण इथेच प्लॅन करा आणि आता लग्नाचा पण प्लॅन करा काही हरकत नाही कारण लग्नाचं कसं होणार आहे आता माहितीये का पूर्ण ओपन होणार ती गोष्ट तर मस्त मजा सगळ्यांनी घ्या आणि भारी टेस्टी फुल मजा पूर्ण ब्लॉग बघा आमचा कसा असणार आहे आहे का नाही इथेच करू इथंच ठेवा सगळं दादा इथंच ठेवू मग ते सांगता मग इथंच टाकलं मग मला बसू सांगा मग हिला काय बोलतात हा नाही एक तवी ना आपल्याला उमेदवार आलेले आहेत नमस्कार आपल्याला माझ्याकडून पहिल्यांदा शुभेच्छा तरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे काय येते बघ हे मला काय टाकले बघ Happy birthday Happy birthday Happy birthday तर फायनली झालेलं आहे गावठी कोंबडा तर आता आपण डायरेक्ट भेटूया आता टेबलावर रसा घ्यायला लागेल कोंबडीचा भाऊ खोला त्याला खोला हा आणि तू खोलता आणि तू खोल त्याला आणि कर ते वर खाली कर आणि तू पैसे पुढं आण काय यार एक नंबर मला यातलं हे आवडतं पाय हा मला पण पाय टोपली पण आलेली भाकरींची मस्त बघ भात एवढं कसेल भाऊ मी माणूस आहो भाऊ माणूस आहो आणि माणूस बाई माणूस खाणे तर मित्रांनो या जेवायला भाऊ चला येतो आपण भेटू 22 तारखेला चला भाऊ एकदम छान एक नंबर वाटला भारी चला एक फोटो घ्या हॅपी बर्थडे विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ दी डे वर्क कंप्लीट वाजलेले आहेत तुझ्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमचा आजचा वाढदिवस तुम्हाला कसा वाटला भारी मी पण करतो आता ताईची थोडी हवा गेलेली आहे अजून होईल कवर ती आज
व्हिडिओ चालू विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हाऊ आर यू? फाईन. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मंडळी. तर आज आम्ही आलो कुठं माहितीये का? तर नितलस गावच्या फाट्यापासून अगदी 1 मिनिटावर असलेला विजयदरे दादा यांचा आईचा वाडा म्हणजे धाबा. आज आम्ही इथं जेवण करायला आलतो. नाश्ता पास्ता एकदम टकाटक. कशी होती ग टेस्ट? 1 नंबर होती. आणि जेवण तर बघा ना, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे इथं उस्ताद तर पहाडीवरच, पण सगळ्यात मेन म्हणजे इथं मेहनत करणारा जेवण खावण म्हणून इथला मालक म्हणजे विजय दादा. आवडी मेहनत करणारा मी तर पहिल्यांदा बघला यो मालक. तर तुम्हाला पण तुमचा बर्थडेचा प्लॅनिंग असू दे, तुमच्या लग्नाची प्लॅनिंग असू दे, तुमचा काही फंक्शन असू दे, अॅनिव्हर्सरी असू देत, तुम्ही इथंच या ना. असं पण दररोज आईच्या वाड्याला भेट द्या, कारण इथली टेस्ट अस्सल आपली आगरी चव. तर तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला? यायला पाहिजे की नको? सगळ्यांनी विजयदरे दादाला सपोर्ट करा. आपला माणूस बिझनेस मध्ये पुढे जातं. तर कला पोटान दुखला पाहिजे. पटापट शेअर करा, सबस्क्राईब करा आणि दादांच्या आयडीला फॉलो करा. धन्यवाद.